उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. एकदा एक माणूस मरतानाही खूप यातना भोगत होता. त्याला पाहण्यासाठी खूप लोक जमली होती. तेव्हा तेथून एक संत जात होते. लोकांनी त्या संतांना विचारलं, या पीडिताला मुक्ती मिळण्यासाठी एखादा उपाय सांगा, जेणेकरून त्याचा शांततेत मृत्यू होईल. तेव्हा संतांनी त्यावरती उपाय सांगितला की जर स्वर्गातली माती आणली तर तो या यातनेतून मुक्त होईल. तेथे सगळे थक्क झाले आणि स्वर्गातून आता माती कोण आणेल हा विचार करू लागले. संतांचं ऐकून एक निरागस छोटा मुलगा धावत धावत गेला आणि एक मूठ भरून माती घेऊन तो परत आला आणि म्हणाला, ही घ्या स्वर्गातली माती, या मातीने यांना टिळा लावा. एका माणसाने त्या मुलाच्या हातातली माती घेतली आणि यातना भोगत असलेल्या त्या माणसाला टिळा लावला. टिळा लावतात क्षणी तो माणूस यातना मुक्त झाला आणि त्याचा मृत्यू झाला. सर्वांनी हे पाहिलं आणि ते सर्व चकित झाले. त्या संतांनी त्या लहान मुलाला विचारलं की बाळा, तू ही माती कुठून आणलीस? पृथ्वीवर कुठे स्वर्ग आहे की काही क्षणातच तू ती माती आणली आहेस? तेव्हा त्या लहान मुलाने सांगितले, आमच्या शिक्षकांनी सांगितलं होतं, आईचा आशीर्वाद आणि तिच्या पावलांमध्ये जे स्वर्ग आहे ते इतर कुठेही नाही. यामुळे ही माती मी माझी आई उभी असलेल्या जागेवर असलेली आहे तिथून मी घेऊन आलेलो आहे. तेव्हा संत म्हणाले, खरं आहे, ज्या मुलांमध्ये आईच्या डोळ्यात पाणी येतं त्याला अशा मरण यातना भोगाव्या लागतात. त्यामुळे तुम्ही कितीही यश मिळवा, पैसे जमवा, आकाशाला गवसणी घाला, पण आई आनंदी नसेल तर भगवंताला देखील तुम्ही निराश कराल. कुठलंही दान धर्म केल्यानंतर मिळणारं फळ तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, वैराग्य वाचून सारा परमार्थ लटका आहे. पक्ष्यांची पिल्ले त्यांच्या पंखाखाली वाढतात, त्याचप्रमाणे आपल्या घरातल्या माणसांना आपल्या प्रेमाचा आश्रयात ठेवावे. आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत. आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचे वाईट वाटत नाही. रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचे औषध लागू पडते, कारण शक्ती येणे ही स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे अंतःकरण जर शुद्ध झाले की परमार्थ हा सोपा बनतो. परमार्थात मनाचे कष्ट आहेत, कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचे आहे आणि म्हणूनच परमार्थाला अगदी सुरुवातीपासूनच सुरुवात करायची, तीही स्वतःपासून. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव लवकर येईल. मन जरा भगवंतापासून बाजूला झाले की इतर विषयाचे त्याच्यावर घातलाच म्हणून समजावा. साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जप केला पाहिजे. म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय. प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही. प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ आहे. परमार्थाच्या आड काय येते? धन, सूत, दारा वगैरे आड येत नाही, तर त्यांच्यावरचे जे ममत्व जे असते ते आड येत असते. वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे. ती वस्तू नसणे हे वैराग्य नव्हे. एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर तो आसक्त असे म्हणता येणार नाही. बायको असून लंपट नसेल तो विरक्त आहे. ते परमात्म्यानेच दिले आहे आणि ते त्याचे आहे असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय. या भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही तो वैरागी. वैराग्य वाचून सारा परमार्थ लटका आहे. कोणतीही गोष्ट अभ्यासाने साध्य होत असते. आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही, आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही. शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढविता भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावे. त्यांचे नामस्मरण करण्यास सुरुवात करावी. ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचे कुणी नाही, आपले आप्त कुणी नाहीत, जिथे आपल्याला कुणी मान देत नाही, अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा. जिथे कुणी आपल्याला ओळखीचे नाही असे स्थान आपल्या अभ्यासासाठी खूप चांगले आहे. आपल्या यातना दूर करायच्या असतील, आपल्या मनातील घालमेल दूर करायचे असेल, तर समाधानी राहायचं असेल तर मनावर ताबा मिळवण्यासाठी तारक मंत्राचे तुम्ही पठण करा. तारक मंत्राचे जर का तुम्ही पठण केले तर तुमच्या आयुष्यात खूप काही गोष्टी ह्या सहज आणि सुलभ होऊन जातील. स्वामी महाराजांचे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहतील. त्यामुळे तुम्ही दिवसातून एकदा का होईना तारक मंत्राचा जप जरूर करावा.
निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतळके अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथेच स्वामी चरण तिथे निऊन काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञेविन काळ ही ना तयाला, परलोकी ही ना भीती तयाला. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा. सर्व तुमचे निशंक स्वामी चरणी सोडवा. स्वामींचे नामस्मरण करा आणि स्वामींनी सांगितलेल्या गोष्टींवरती तुम्ही त्या गोष्टींचे पालन करा. ते आचरणात तुम्ही तुमच्या जीवनात आणा. तुमच्यासारखा सुखी मनुष्य ह्या जगात कोठेही शोधूनही सापडणार नाही. कारण स्वामींचे जे बोध आहे, स्वामींनी जो अभिवचन आपल्याला दिलेला आहे की बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तो कधीही वाया जात नाही. इथे पाहिजे ती आपली भक्ती आणि आपली श्रद्धा, ती पण आपल्या माऊलींवरती, आपल्या आईवरती. आपली आई आपल्या बाळांना कधीच दुःखी पाहू शकत नाही. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर का आपल्या स्वामींवरती हा विश्वास असेल तर लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील दाबा आणि मी स्वामींचा सच्चा भक्त श्री स्वामी समर्थ असे टाईप देखील करा आणि हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका. संत तुकाराम महाराजांची देवावर अपार श्रद्धा होती, म्हणून ते अगदी सहजपणे सर्व काही त्याग करायला तयार होते. तुकाराम महाराजांची महानता समजल्यानंतर लोक त्यांचा आदर करू लागले. मग ते एकांत आणि ध्यानासाठी जंगलात जाऊ लागले. एकदा तुकाराम महाराज 2 महिने घरी परतलेच नाहीत. एके दिवशी सकाळी त्यांची पत्नी नदीतून पाणी आणून घरी जात असताना वाटेत तुकाराम महाराज भेटले. ती त्यांना रागाने म्हणाली, घरी येऊ नका, आम्ही काय करायचे आम्ही करतो, आम्ही आमच्या रोजच्या गरजा कशा भागवायच्या. तुकाराम महाराजांनी तेव्हा उत्तर दिले, देव पांडुरंग माझे वडील आणि देवी रुक्मिणी माझी आई. तुम्ही देखील स्वतःला त्यांचे समजा, त्यांच्या चरणी तुम्ही शरण जा, ते तुम्हाला अन्न आणि वस्त्र प्रदान करतील. यावर त्यांची पत्नी म्हणाली, मी रोज देवाचे नामस्मरण करील, पण कृपया तुम्ही घरीच थांबा. तुकाराम महाराज म्हणाले, जर तुम्हाला हे वचन दिलेस तर मी घरी राहण्यास तयार आहे. तिने त्यांना वचन दिले की ती नियमितपणे परमेश्वराचे नामस्मरण करेल आणि ते दोघे घरी आले. त्या दिवशी एकादशी होती. एकादशीचे खूप महत्त्व असते. तुकाराम महाराजांनी पवित्र तुळशीच्या रोपाजवळ बसून आपल्या पत्नीला अध्यात्माविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या या मार्गदर्शनाने त्यांच्या पत्नीला प्रेरणा मिळाली. दुसऱ्या दिवशी ती लवकर उठली. सूर्योदयाच्या वेळी स्नान करून प्रभूंची पूजा केली आणि घरात जे काही होते ते ब्राह्मणाने यथाशक्तीने दान केले. दुपारनंतर घरात अन्न शिल्लक राहिले नाही. ती खूप विचारात पडली. तिने आदल्या दिवशी एकादशीचा उपवास केल्यामुळे तिला खूप जोरात भूक सुद्धा लागलेली होती. या प्रतिकूल परिस्थितीत देवी रुक्मिणी देवीने तुकाराम महाराजांची परीक्षा घेण्याचे ठरवले. तुकाराम महाराजांची परीक्षा घेण्यासाठी ती राणीच्या रूपात आली आणि तुकाराम महाराजांच्या घरी आली आणि ती तुकाराम महाराजांना म्हणाली, तुम्ही सर्व काही ब्राह्मणांना दान केले आहे असे मी ऐकले आहे. काही उरले असेल तर कृपया मला द्या. तेव्हा तुकाराम महाराजांनी त्यांना दोरीला टांगलेली साडी दिली आणि हे पाहून तुकाराम महाराजांच्या पत्नीला राग आला. ती स्वतःशीच म्हणाली की कालच मी त्यांना 2 महिन्यांनी घरी घेऊन आले आहे आणि बघा त्यांनी माझी कशी दिशाभूल केली आहे. आमच्याकडे जे काही आहे ते सर्व ब्राह्मणांना देण्यास भाग पाडले. मुलांना खूप भूक लागली आहे. तिला इतका राग आला की तिने दगड हातात उचलून घेतला आणि आता ती मंदिरात जाऊन पांडुरंगाच्या मूर्तीचे पाय त्या दगडाने फोडायचे ठरवले. कारण त्या पायांच्या पूजेमुळेच तिला आणि तिच्या मुलांना हे त्रास सहन करावे लागले अशी तिची धारणा होती. तिने तुकाराम महाराजांना तिचा हेतू सांगितल्यावर त्यांनी तिला सांगितले की तू या दगडाने माझे डोके फोडून टाक. मात्र ती मंदिराकडे निघाली. तुकाराम महाराज तिच्या मागे गेले. रुक्मिणी देवीने मंदिरात प्रवेश करताच मंदिराचा दरवाजा बंद केला. तुकाराम महाराज बाहेरच राहिले.
तुकाराम महाराजांची पत्नी दगडाने मूर्ती फोडणार होती. तेवढ्यातच रुक्मिणी देवीने तिचा हात धरून तिला तसे करण्याचे कारण विचारले. तुकाराम महाराजांच्या पत्नीने उत्तर दिले, माझी मुले भुकेने रडत आहेत, ते अस्वस्थ आहेत. श्री पांडुरंगांच्या या चरणांनी आमचा विश्वासघात केलेला आहे, म्हणून मला राग येत आहे आणि त्यांना फोडायचे आहे. रुक्मिणी देवी शांतपणे म्हणाली, शांत हो, मी तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाला देखभालीसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू आवश्यक आहे ते सर्व मी देईन. मग रुक्मिणी देवीने तिला एक साडी, ब्लाऊज आणि काही सोन्यांचे नाणी दिले आणि तिला शांत केले. त्यावर तुकाराम महाराजांची पत्नी खुश झाली. ती खाली वाकून रुक्मिणी देवीच्या पायाला स्पर्श करून आनंदाने घरी गेली. त्यागाचे महत्त्व सांगूनही त्यांच्या पत्नीने रुक्मिणी देवीकडून सोन्याची नाणी आणल्याचे पाहून तुकाराम महाराजांना दुःख झाले आणि ते त्यांना म्हणाले, तू परमार्थ म्हणजे जीवनाचे सर्वोच्च ध्येय गमावलेला आहेस. देवाला केवळ अलौकिक मनाने जातेस, त्यागानेच सत्ता आणि संपत्ती मिळू शकते. त्यानंतर तुकाराम महाराजांनी तिच्याकडून सोन्याची नाणी घेतली आणि गरीब लोकांना दिली. तर माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, आपल्या देवावर दृढ विश्वास असेल तरच आपण त्यागाचा हा गुण आचरणात आणू शकतो. आपल्याकडे जे काही आहे ते देवाच्या कृपेने आहे. तथापि देवप्राप्ती आपल्याला देवाप्रती जर आपली भक्ती नसल्यामुळे आपण हे समजण्यात अपयशी ठरू शकतो. यासाठी देवाचे नामस्मरण नियमितपणे करणे खूप आवश्यक आहे. तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे परम भक्त होते. ते नेहमी पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन असायचे. यासाठीच माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्ही हे श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करत राहा. स्वामी भक्तीत तुम्ही तल्लीन राहा. स्वामी माऊली आपल्याला कधीच आयुष्यात काही कमी पडू देणार नाही. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुमचाही जर तुमच्या स्वामींवरती विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील दाबा. मी स्वामींचा सच्चा भक्त आहे. स्वामी माझे, मी स्वामींचा. देव माझा, मी देवाचा. स्वामी तुम्हीच आमचे तारणहार. अशक्य हे शक्य करतील स्वामी असे टाईप देखील करा आणि सतत महाराजांच्या नामस्मरणांमध्ये राहा. हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करून स्वामी नामस्मरणात तुम्ही सारखे तल्लीन राहा, बुडून राहा, दंग राहा, लीन राहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ.